नाशिक धाराशिव जागेचा तिढा सुटल्याची माहिती समोर येते। दोन्ही जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळाल्याची माहिती आहे। नाशिकमधून छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर धाराशिवमधील राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, धाराशिवची जागा कोणाला मिळणार, नाशिकची जागा नेमकी कोणाला मिळणार याविषयी बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती आणि उमेदवार नेमके कोण असणार याविषयी चर्चा होती आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुद्धा पाहायला मिळत होती। मुख्यतः नाशिकची जागा ही शिवसेनेलाच मिळावी अशी शिंदेंच्या शिवसेनेची मागणी होती, तर दुसरीकडे भाजपचे नेते सुद्धा नाशिकच्या जागेसाठी आग्रही होते। पण शेवटी नाशिकची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली आहे आणि तिथून छगन भुजबळ यांच्या नावावर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर धाराशिवची जागा सुद्धा राष्ट्रवादीला मिळाल्याची माहिती आहे आणि या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून विक्रम काळेंना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते। तर दुपारी तटकरे गोडसे साहेब प्रयत्न करतात। आता ते सिटिंग एमपी आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही। भाजपचे जे 100वर नगरसेवक आहेत ते आमदार आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही, त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही। फक्त एवढंच सांगतो, ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, एक मोठी अपडेट म्हणावी लागेल, बऱ्याच दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती, नाशिकची जागा कोणाला जाणार, कोण उमेदवार असणार आणि धाराशिवच्या जागेविषयी सुद्धा चर्चा होती। अखेर हा तिढा सुटल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत आणि अधिकृत घोषणा कधी होणार आहे? खरं नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ज्या जागांवरती खरं तर महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला होता ती म्हणजे नाशिकची जागा आणि धाराशिवची जागा, यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ही दोन्ही जागा गेलेले आहेत। धाराशिवमधून विक्रम काळे जे विद्यमान विधान परिषदेचे शिक्षक पदवीधर मतदारसंघातून आमदार आहेत आणि दुसरे म्हणजे जे मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली आहे। नाशिकच्या जागेवरून खरं तर फार मोठा तिढा निर्माण झाला होता, शिंदे गटाकडे ही जागा जाणार अशा प्रकारची चर्चा होती। विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून 3 ते 4 वेळा वर्षा निवासस्थानी शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। एवढे नाराजी असताना त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून झालाय का, की आता छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा होणार आहे। त्यामुळे हेमंत गोडसे नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन दोन्ही नावांची ती घोषणा करतील। धाराशिव आणि या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल, त्यामुळे याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।